सर्वप्रथम माझा महाराष्ट्रातील माझ्या सर्व धनगर समाज बांधवांना जय मल्हार। आपला धनगर समाज म्हटलं की मूळ या भारताचा मूळ समाज आहे, कारण आपला हा व्यवसाय म्हणजे मेंढपाळ। आणि या महाराष्ट्रात या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गंगापूर तालुक्यात कायगाव या ठिकाणी आपले समाज बांधव आमचे बाबासाहेब नजर भाऊ यांच्यावर गेली 3 ते 4 वर्षापासून अन्याय होतोय। म्हणजे यांचं शेतामध्ये घर आहे आणि त्या घरी जो जाण्या येण्याचा जाणीवपूर्वक त्यांचा रस्ता बंद केलेला आहे, जेणेकरून त्या मुलांना शाळेत जाण्या येण्यासाठी जो पर्यायी रस्ता उपलब्ध दुसरा कुठलाही नाही, फक्त तोच रस्ता आहे। आणि वडिलोपार्जित म्हणजे अनेक वर्षापासून तो रस्ता आहे। माझी येथील पोलीस प्रशासन व गंगापूरचे तहसीलदार साहेब यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर हा रस्ता मोकळा करावा, अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यायचं भाग पडू नका तुम्ही। कारण गेल्या अनेक वर्षापासून आमच्या धनगर समाजावर अन्याय होतोय आणि तो आम्ही शांतपणे सहन करतोय। पण हा जो दांडा दिसतोय, कुऱ्हाड दिसते का, ही फक्त आमच्या हातात आमचं संरक्षण करण्यासाठी आहे। आणि येणाऱ्या काळात जर तो रस्ता या येथील प्रशासनाने नाही काढून दिला तर या 4 दिवसात, कारण आमचे समाज बांधव उद्या उपोषणाला बसणार आहे आणि लोकशाहीच्या मार्गाने उपोषण होणार आहे, जर 4 दिवसात तो रस्ता खुला नाही केला तर महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज बांधव आम्ही त्या ठिकाणी येऊन तो रस्ता बनवू आणि कोण अडवतंय ते आम्ही बघू। येळकोट 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 येळकोट, आम्हाला न्याय, आम्हाला